नैसर्गिक आपत्ती, पूर, दुष्काळ, भूकंप, चक्रीवादळ या बातम्या आपण रोज पाहतो, ऐकतो आणि काही क्षणात विसरूनही जातो. पण कधी स्वतःलाच विचारलं आहे का, या सगळ्यामागे कारणीभूत कोण आहे? निसर्ग की आपण स्वतः? आपण पर्यावरण वाचवायचं म्हणतो, पण खरंच त्यासाठी काही प्रयत्न करतो का? की फक्त बोलतो आणि पुढे निघून जातो? कारण सत्य थोडं कडू आहे. नैसर्गिक आपत्ती अचानक घडत नाहीत, त्या हळूहळू आपणच निर्माण करत असतो. जंगलं आपण तोडतो, नद्या आपण प्रदूषित करतो, हवा आपण खराब करतो आणि जेव्हा निसर्ग त्याचं उत्तर देतो तेव्हा त्याला आपण निसर्गाचा कोप म्हणतो. जर आजही आपण जागे झालो नाही तर उद्या परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाईल. म्हणूनच आजचा प्रश्न खूप सरळ आहे. नैसर्गिक आपत्ती टाळायची आहे का? तर हे 5 उपाय नक्की करा. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आजचा विषय केवळ महत्त्वाचा नाही तर अत्यंत गरजेचा आहे. कारण पर्यावरण वाचवणं ही केवळ जबाबदारी नाही तर आपल्या अस्तित्वाची हमी आहे. आज जगभर पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. वाढती जंगलतोड, प्रदूषण आणि वाढतं तापमान यामुळे हवामान बदल वेगाने होत आहे. याचा परिणाम म्हणून पावसाचे चक्र बदलत आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी तीव्र दुष्काळ दिसतोय. समुद्राची पातळी वाढते आणि नैसर्गिक आपत्तींची तीव्रता वाढत चालली आहे. पण या सगळ्याला आळा घालण्याची ताकद आपल्या हातातच आहे. पहिला आणि सर्वात प्रभावी उपाय म्हणजे वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन. झाडं ही केवळ ऑक्सिजन देणारी साधनं नाहीत, तर ती पर्यावरणाचा समतोल राखण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. झाडांमुळे पावसाचं प्रमाण संतुलित राहतं, मातीची धूप कमी होते आणि वातावरणातील तापमान नियंत्रित राहतं. त्यामुळे फक्त झाडं लावणं पुरेसं नाही, तर त्यांची योग्य काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे पाणी वाचवणं. पाणी हे जीवनाचं मूलभूत साधन आहे, पण आज तेच सर्वात मोठं संकट बनत चाललं आहे. आपण रोजच्या आयुष्यात छोट्या सवयी बदलून पाणी वाचवू शकतो. जसं की नळ चालू ठेवू नये, पावसाचं पाणी साठवण्याची व्यवस्था करावी आणि पाण्याचा योग्य व जबाबदारीने वापर करावा. आपण आज पाणी वाचवलं तर उद्या दुष्काळासारख्या संकटांना टाळता येईल. तिसरा उपाय म्हणजे प्लास्टिकचा वापर कमी करणं. प्लास्टिक हा पर्यावरणासाठी सर्वात मोठा धोका ठरतोय. ते सहज नष्ट होत नाही, त्यामुळे जमिनीत आणि पाण्यात प्रदूषण वाढतं. अनेक प्राणी प्लास्टिकमुळे मृत्युमुखी पडतात. यावर उपाय म्हणून आपण कापडी पिशव्यांचा वापर करावा, सिंगल यूज प्लास्टिक टाळावं आणि शक्य तितक्या वस्तूंचा पुनर्वापर करावा. यूज आणि थ्रो ही सवय सोडून यूज आणि रियूज ही नवी सवय लावणं हीच काळाची खरी गरज आहे. चौथा उपाय म्हणजे ऊर्जा बचत. आपण वापरत असलेली वीज बहुतेक वेळा कोळसा आणि इंधनावर तयार केली जाते, ज्यामुळे कार्बन उत्सर्जन वाढतं आणि ग्लोबल वॉर्मिंगला चालना मिळते. म्हणूनच गरज नसताना लाईट बंद ठेवणं, LED बल्ब वापरणं आणि शक्य असल्यास सौर ऊर्जेचा वापर करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. छोट्या सवयींमध्ये बदल केल्याने मोठा पर्यावरणीय परिणाम घडवता येतो. पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणं. आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात काही बदल करून पर्यावरणाचं रक्षण करू शकतो. जसं की सार्वजनिक वाहतूक वापरणं, स्थानिक आणि सेंद्रिय उत्पादने वापरणं आणि कचऱ्याचं योग्य विभाजन करणं. गो ग्रीन हा केवळ एक ट्रेंड नाही तर आजची गरज आहे. नैसर्गिक आपत्ती पूर्णपणे थांबवणं कदाचित आपल्या हातात नाही, पण त्या कमी करणं नक्कीच शक्य आहे. प्रत्येक छोटा प्रयत्न महत्त्वाचा असतो. आपण आज एक झाड लावलं, पाणी वाचवलं, प्लास्टिक टाळलं तर उद्या आपली पृथ्वी अधिक सुरक्षित आणि सुंदर राहील. पर्यावरणाचं रक्षण करणं ही केवळ जबाबदारी नाही तर आपल्या भविष्यासाठीची गुंतवणूक आहे. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. एक जबाबदार नागरिक म्हणून पर्यावरण रक्षणासाठी तुम्ही कोणते उपाय करत आहात हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.